तर या क्रोशे प्लशीज बनवताना बेसिक स्टिचेसमध्ये आपण नेहमी मॅजिक रिंग आणि त्यानंतर सिंगल क्रोशेजने सुरुवात करतो आहे. तर त्यानंतर हा एरिया वगैरे वाढवायचा असतो आपल्याला किंवा शेप द्यायचा असतो प्लशीजला, तेव्हा आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे इन्क्रीज असतो. तर इन्क्रीज म्हणजेच सिंगल क्रोशे किंवा एका स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेज ॲड करतो आहे. तर ती आपण स्टिच बघणार आहोत, इन्क्रीज कशी असते ती. मध्ये आपण बघू शकतो इथे सिंगल क्रोशेज आहेत ह्या सगळ्या स्टिचेस. आणि इन्क्रीज करताना आपल्याला काय करायचं आहे की एका या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेज ॲड करायचे आहेत. ही एक स्टिच आहे, ही एक आहे. सिंगल क्रोशेपासून तयार झालेल्या स्टिचेस आहेत. तर इथे आपल्याला इन्क्रीज करताना नेहमी 2 सिंगल क्रोशेज ॲड करायचे आहेत. तर ही झाली एक सिंगल क्रोशे स्टिच आणि सेम चेनमध्ये किंवा सेम स्टिचमध्ये आपल्याला सेकंड सिंगल क्रोशे करायचे. तर इथं पाहिलं तर इथे एक सिंगल क्रोशेज आहेत आणि इथे आपण आत्ता ॲड केले त्यात इन्क्रीज 2 सिंगल क्रोशेज. तर इन्क्रीज स्टिच अशी असते की एका स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेज ॲड करायचे असतात. इन्क्रीजमुळं हा शेप जो आहे हा चेंज होत जातो.